तर मंडळी नमस्कार. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे. त्याचबरोबर त्या मोर्चाच्या माध्यमातून अनेक नेते आणि जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत, त्यांची फक्त एकच मागणी आहे, की जे संतोष भैया देशमुख आहे, यांचे जे आरोपी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे. आज पण पुण्यामध्ये एक सभा पार पडत आहे. त्या सभेमध्ये अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे, त्याचबरोबर जे वाल्मिक कराड आहेत, त्याचबरोबर जे बाकीचे जे सहआरोपी आहेत, त्यांना सहआरोपी करा सर्वांना आणि त्यांना मकोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी सर्व नेत्यांनी केली आहे. त्यावर बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन इनडायरेक्टली त्यांनी म्हटलं आहे, की "हे बघा, ह्या बीड, परळीमध्ये काय-काय घडतं आम्हाला माहिती आहे. आम्ही इथं राहतोय. त्यामुळं आम्ही जर खोटं बोलत असू, तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर गोष्टी, त्याचबरोबर एस-आय-टी नेमली आहे. एस-आय-टीमध्ये तुम्हाला समजेलच कोण-कोण आहे आणि कोणत्याही बड्या नेत्याला वाचवण्याचं काम पोलिसांनी करू नये, सी-आय-डीने करू नये. जो जो कोणी मारेकरी आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी मागणी सुरेश धस, बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील यांनी देखील केली आहे. त्याचबरोबर आज पुण्यामध्ये एक आक्रोश मोर्चा निघाला आहे. त्या आक्रोश मोर्चामध्ये जे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांनी म्हटलं आहे, की काहीही झालं तरी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे. कारण जो आरोपी आहे तो त्या आरोपीनंच वाल्मिक कराडनीच जे खालचे आहे सुदर्शन घुले यांना त्यांना सुपारी दिली आहे. सुपारी दिल्यामुळेच त्यांचा खून झाला आहे संतोष देशमुख यांचा, असा देखील लोकांनी दावा केला आहे. सर्वसामान्य व्यक्तींना आक्रोश दाखल करून त्यांनी एक पोस्टर घेतलं. त्या पोस्टरवर म्हटलं आहे, की काही करून वाल्मिक कराड यांना फाशी झालीच पाहिजे. त्यामध्ये जोडे मारो आंदोलन देखील त्यामध्ये पार पडलं आहे आणि लोकांनी पोस्टरवर देखील जोडे मारले आहेत. वाल्मिक कराड यांना काही झालं तरी फाशी द्याच. तर दुसरीकडे पत्रकारांनी जे देवेंद्र फडणवीस आहे यांना विविध प्रश्न विचारले, की अनेक ठिकाणी बीड, परळी, परभणी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, की जे जे कोणी आमदार आहेत ते फक्त राजकारण करत आहे. पण अनेक जण बोलत आहेत, की त्यामध्ये जे सुरेश धस हे भाजपचेच आमदार आहेत. ते कशाला राजकारण करतील? असे देखील प्रश्न उपस्थित होतात. तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, की जो न्याय आहे तो संतोष देशमुखांना मिळणारच आणि यामध्ये कितीही मोठा नेता असला त्याला वाचवण्याचं काम सरकार करणार नाही. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा, फक्त थोडासा धीर धरा. योग्य पद्धतीनं चौकशी होते आणि ती चौकशी संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहेत त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जे संतोष देशमुख आहे यांची निर्गुणपणे हत्या झाली आहे, तर त्यांना न्याय मिळतो का हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.